वेळ आहे क्षयमुक्त जगासाठी। हीच वेळ आहे सर्व क्षयबाधितांपर्यंत पोहोचण्याची आणि हीच वेळ आहे सर्व वैद्यकीय व्यावसायिकांपर्यंत पोहोचण्याची। हेच ब्रीदवाक्य घेऊन केंद्र सरकारच्या आरोग्य विभागांतर्गत जिल्हा क्षयरोग केंद्रामार्फत टीबी मुक्त भारत हे अभियान राबवण्यात येते। या अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्रामार्फत क्षयरोगावर उपचार करून बरं केलं जातं। क्षयरोग हा प्राचीन काळापासून ज्ञात असलेला असा रोग आहे। याचा उल्लेख वेद, पुराण आणि आयुर्वेदातही दिसून येतोय। पूर्वी या रोगास यक्ष्मा आणि राजयक्ष्मा असं म्हणत। रॉबर्ट कॉक या जर्मन शास्त्रज्ञानं क्षयरोगाला कारणीभूत असणारा मायक्रोबॅक्टेरियम हा जीवाणू 24 मार्च 1882 रोजी प्रयोगशाळेत संशोधनांती शोधून काढला। त्यानंतर हा जीवाणू हवेतून पसरतो हे सिद्ध केलं। त्यामुळे 24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो। सध्या क्षयरोग ही भारतातील प्रमुख सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे। भारतातील सुमारे 40% लोकांच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू असतात। ज्यांची प्रतिकार शक्ती कमी होऊन खोकला आणि ताप ही लक्षणं उद्भवतात अशा व्यक्तीला क्षयरोगाचा संशयित रुग्ण म्हणतात। तर आवश्यक तपासणीद्वारे निदान झाल्यास त्याला क्षयरोग म्हणतात। सध्या देशात दररोज 5000 व्यक्तींना नव्यानं क्षयरोग होतो, तर शहरामधून दररोज 1000 जण मृत्युमुखी पडतात। म्हणजेच 2 मिनिटात 3 व्यक्ती या क्षयरोगानं मरण पावतात। क्षयरोगामुळे देशभरात दरवर्षी 3 लाख मुलांना शालेय शिक्षणापासून मुकावं लागतं। भारतात क्षयरोगामुळे दरवर्षी 1 लाखांपेक्षा जास्त स्त्रिया कुटुंबापासून विस्थापित होतात, कौटुंबिक जीवनास मुकतात। क्षयरोगानं ग्रस्त असलेल्या 85 ते 90% क्षयरोग्यांना फुफ्फुसाचा क्षयरोग असतो। त्यामुळे क्षयरोगावर वेळीच योग्य उपचार घेणं गरजेचं असतं। क्षयरोग होण्यामागची कारणं जर आपण पाहिली तर क्षयरोग हा संसर्गजन्य रोग आहे। तो मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस या अतिसूक्ष्म जंतूमुळे होतो। फुफ्फुसाचा क्षयरोग झालेला रुग्ण जेव्हा खोकतो, शिंकतो त्यावेळी त्याच्या शरीरातून जंतू हवेत फेकले जातात। त्यानंतर ते हवेत तरंगतात। अशी हवा प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तीच्या शरीरात श्वसनाद्वारे गेल्यास आणि त्याला क्षयरोगाची लक्षणं उद्भवल्यास त्याला फुफ्फुसाचा क्षयरोग होऊ शकतो। 2 आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा खोकला, त्याचबरोबर वजन कमी होणं, छातीत दुखणं, दम लागणं, संध्याकाळी येणारा हलकासा ताप, भूक कमी होणं, रोगाचं प्रमाण वाढल्यास बेडक्यातून रक्त पडणं ही लक्षणं प्रामुख्यानं क्षयरुग्णांमध्ये आढळतात। क्षयरोग हा फुफ्फुसा व्यतिरिक्त इतर अवयव जसे मेंदू, हाडे, मणका, लसिका ग्रंथी, आतडे, गर्भाशय इत्यादी अवयवांना देखील होऊ शकतो। तसेच क्षयरोग हा MDR म्हणजेच औषधाला दाद न देणारा मल्टी ड्रग रेझिस्टंट क्षयरोग सुद्धा असू शकतो। यासाठी औषधोपचारांचा कालावधी हा 9 ते 24 महिने किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतो। या प्रकारातील रुग्णांना इंजेक्शन आणि औषधं घ्यावीच लागतात। MDRचं निदान CB-NAT मशीनद्वारे अवघ्या 2 तासांमध्ये केलं जातं। या निदानासाठी जिल्ह्यासह CPR रुग्णालय, सावित्रीबाई फुले रुग्णालय, गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात आणि IGM रुग्णालय इचलकरंजी इथं CB-NAT मशीन उपलब्ध करून दिले आहेत। ज्यांच्यामध्ये क्षयरोगाची लक्षणं आढळतात अशा रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खासगी रुग्णालयातून जिल्हा क्षयरोग नियंत्रण कक्षाकडे पाठवलं जातं। जर क्षयरोग झाल्याचं निदान झाल्यावर डॉट्स औषधोपचार सुरू केले जातात, असं राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्षय आणि उररोग विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर अनिता सैबन्नावर यांनी सांगितलं। गव्हर्नमेंट मेडिकल कोल्हापूर येथे विभाग प्रमुख म्हणून काम पाहते। ट्युबरक्युलोसिस आपल्याला पूर्णपणे आपल्या भारतातून बाहेर घालवायचं आहे आणि आता त्यासाठी लागणारे सर्व उपचार पद्धती, निदान पद्धती आपल्या मेडिकल कॉलेजमध्ये अवेलेबल आहे। सामान्य म्हणजे खराब न झालेला टीबी, साध्या टीबीच्या निदानासाठी स्पुटम स्मिअर फॅसिलिटी, स्पुटम CB-NAT फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्यावर लागणारे सर्व उपचार पण आपल्याकडे अवेलेबल आहे। तरी रुग्णांनी
क्षयरोगाचे कुठलेही आपल्याला जर साईन सिम्पटम्स दिसले तर ताबडतोब CPR हॉस्पिटल, कृष्णा बिल्डिंग 14 नंबर OPD मध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट करावं आणि ह्या शासकीय जी फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचा पूर्णपणे लाभ घ्यावा. MDR TB साठी लागणारी ट्रीटमेंट ही नॉर्मली 2 वर्ष घ्यावी लागते, म्हणजे 24 महिने. पण आता गव्हर्नमेंटमध्ये नवीन TBचे औषधं अवेलेबल असल्यामुळे हेच रेजिम आता 9 महिन्याचं पण आपण आपल्या CPR हॉस्पिटलमध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे आणि त्याचा योग्य तो लाभ सगळ्यांनी घ्यावा. केंद्र सरकारनं क्षयरोगावर नियंत्रण आणण्यासाठी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम हाती घेतलाय. या कार्यक्रमांतर्गत जिल्हा क्षयरोग केंद्रामार्फत संशयित रुग्णांची तपासणी करून त्यांना क्षयरोग असल्याची खात्री केली जाते. जर क्षयरोगाची लागण झाली असेल तर रुग्णावर डॉट्स प्रणालीवर आधारित मोफत औषधोपचार सुरू करण्यात येतात. या कार्यक्रमांतर्गत जिल्हा आणि तालुका स्तरावर औषधोपचार करून आतापर्यंत 90% अधिक क्षयरुग्णांना बरं करण्यात आलंय. या औषधोपचारामध्ये कॅटेगरी 1 मध्ये किमान 6 महिने कालावधीचा, त्याचबरोबर MDR TB असल्यास त्याला 24 महिने कालावधीचा औषधोपचार करून रुग्णाला पूर्णपणे बरं केले जातं. जिल्हा क्षयरोग केंद्रांतर्गत शासकीय आणि खासगी संस्थेत गेल्या 5 वर्षात जिल्ह्यातील 14,625 क्षयरुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आलेत. यापुढेही क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर विविध कार्यक्रम आणि उपाययोजना केल्या जात आहेत. तर MDR TB यासारख्या गंभीर आजारावर यशस्वी औषधोपचार घेऊन काही जण आपल्या कुटुंबांसोबत उत्साही जीवन जगतायत. मला जानेवारी 2017 मध्ये MDR TBची लागण झाली. तेव्हा मी आणि माझे कुटुंबीय पूर्णपणे मनाने खचलो होतो. त्यानंतर मी जे मेडिसिन्स आहेत ते घ्यायला सुरुवात केली. परंतु मेडिसिन घेताना सुद्धा माझं मन भिलेलंच होतं का हे मेडिसिन खातोय, ह्याचे काहीतरी दुष्परिणाम आपल्यावरती होतील आणि आपल्यामुळे इतरांना, आपल्या घरातील लोकांना लागण झाली तर काय करूया. म्हणून मी पूर्णपणे असं विचार केला की आपण नकोच जगायला. परंतु मला डॉक्टरांनी नंतर मी ह्या गोष्टी जेव्हा बोलले त्यांना, मला डॉक्टरांनी पूर्णपणे मनोबल वाढवलं. माझ्या घरातल्या कुटुंबियांनी मला चांगला आधार दिला. विशेष करून माझे पती माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळे मी हे सगळं आता चांगले दिवस बघत आहे. त्यांनी मला पूर्ण 24 महिने एवढा चांगला गायडन्स आणि एवढी चांगली साथ दिली की मी ते आयुष्यभर विसरू शकत नाही. माझ्या छोट्या मुलाला त्यांनी चांगलं सांभाळलं, मला चांगलं सांभाळलं आणि आम्ही आता तिघंही यशाच्या पथकावर आहोत. ह्याचं मेन म्हणजे श्रेय आहे ना, हे सर्व हे आपला जो क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम आहे याला जातं. ह्यांनी माझं कुटुंब वाचवलं. माझी सर्व फॅमिली उद्ध्वस्त झाली असती, पण ह्यांच्यामुळे मी आज वाचले आणि मी आता पूर्णपणे 24 महिन्याचा औषधोपचार वेळेवर नियमितपणे घेऊन मी आता पूर्णपणे बरी झाली आहे. क्षयरोगाच्या उपचारासाठी सरकारनं 1800-116666 हा टोल फ्री नंबर 24 तास उपलब्ध करून दिलाय. महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत समाजामध्ये जनजागृती आणि प्रबोधन करण्यात येतं. त्यामुळे योग्य उपचार घेऊन TB मुक्त भारत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर उषा कुंभार यांनी सांगितलं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2016 पासून मी कोल्हापूर जिल्ह्याचा क्षयरोग अधिकारी म्हणून काम करत आहे. 2025ला भारत क्षयमुक्त करण्याचं जे ऐतिहासिक पाऊल उचललेलं आहे त्याचा एक भाग म्हणून, त्या क्षणाचा एक साक्षीदार म्हणून क्षयरोग अधिकारी म्हणून काम करताना मला अत्यंत आनंद होत आहे. भारतामध्ये 1906 मध्ये प्रथम क्षयरोगावरचे औषधोपचार चालू करण्यात आले. त्याच्यानंतर 1962 मध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम चालू करण्यात आला आणि 1992 मध्ये सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात झाली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या 1413 रुग्ण क्षयरोगासाठी औषधोपचाराखाली आहेत. मल्टी ड्रग रेझिस्टन्सचे 366 रुग्ण आहेत आणि एक्सटेन्सिव्ह ड्रग रेझिस्टन्स ट्युबरक्युलोसिसचे 32 रुग्ण आहेत. आणि आज जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्तानं मला आपल्या सर्वांसाठी एक आवाहन करायचं आहे की भारत क्षयमुक्त करण्यासाठी जर आपण पाऊल उचललेलं आहे तर आपल्याला
यश मिळण्यासाठी आपल्या सर्वांचा सहभाग याच्यामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. ह्या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग मला सांगणं अत्यंत गरजेचं वाटतं की त्या प्रत्येक रुग्णाला यासाठी एकही रुपयाची तोशीच बसू नये यासाठी आपल्या क्षयरोग केंद्राद्वारे सर्व औषधोपचार, सर्व जे निदान हे मोफत केले जाते. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि सर्वांनी मिळून भारत क्षयमुक्त करण्यासाठी मॅक्झिमम प्रयत्न करूया आणि युनाइट टू एंड TB सारेजण मिळूया आणि क्षयरोग संपूया, भारताला क्षयमुक्त करूया. क्षयरोग मुक्त भारत करण्यासाठी सरकारनं सरकारी आरोग्य व्यवस्थेबरोबरच खासगी आरोग्य व्यवस्थेचाही सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न केलेत. त्या अनुषंगानं सर्व खासगी डॉक्टरांना क्षयरुग्णांसाठी नोंद ठेवणं बंधनकारक केलंय. यासाठी संगणकीय निक्षय प्रणालीद्वारे नोंदणी ठेवली जाते. पंचवार्षिक योजनेमध्ये 90% क्षयरोगी रुग्ण शोधून त्याला बरं करणं हे धोरण अंगीकारलंय. त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू असून भारत TB फ्रीच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी सांगून योग्य औषधोपचार घेण्याचं आवाहन केलं. 2025 पर्यंत पूर्ण भारतामधून क्षयरोग मुक्त करायचे आहे आणि त्यासाठी आमच्या कामकाज चालू आहे, पण सर्व लोकांचा एक सहभाग अपेक्षित आहे. या सहभागामध्ये ते वेगळे वेगळे प्रकारचे जे TB असतात, TB असेल, MDR TB असेल, XDR TB असेल, ते सगळ्यांना मात करायचे आहे. आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे ते अर्ली डिटेक्शन, रेग्युलर ट्रीटमेंट आणि त्यांचा फॉलोअप. त्यामध्ये काय, जर तुम्हाला 1 आठवड्याच्या पुढे खासी किंवा असं काहीतरी आहे तर तुम्ही स्वतःचा स्प्युटम टेस्ट करून घ्यावा आणि जर TB निघाला तर रेग्युलरली त्यांची दवाई घ्यायची आहे. तर फक्त 2 गोष्ट महत्त्वाची आहे, अर्ली डिटेक्शन अँड रेग्युलर ट्रीटमेंट आणि अवॉइड इररेग्युलर ट्रीटमेंट आणि इररिलेव्हंट ट्रीटमेंट. हे 2 गोष्ट केला तर आम्ही नक्की पूर्ण भारतामध्ये क्षयरोगच्या एक लक्षण पण सोडणार नाही. क्षयरोग मुक्त भारत आम्ही बनवू शकतात 2025 पर्यंत आणि त्यासाठी सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे आणि पूर्णपणे एक भारताचं एक हेल्दी इंडियाचं जे स्वप्न आहे ते साकार होईल. क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा क्षयरोग केंद्रामार्फत संशयित रुग्णांची तपासणी करून सर्वप्रथम त्याच्या बेडक्याची तपासणी प्रयोगशाळेत केली जाते. त्यानंतर छातीचा एक्सरे काढून निदान केलं जातं. तर MDR TBचं निदान हे CB-NAT या अत्याधुनिक मशीनचा वापर केला जातो. यामध्ये थुंकीचे नमुने तपासून अवघ्या 2 तासात निदान केलं जातं. ही मशीन्स CPR सह सावित्रीबाई फुले रुग्णालय, गडहिंग्लज आणि इचलकरंजीतील IGM रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याचे पर्यवेक्षण वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत केलं जातं. जिल्हा कार्यक्रम समन्वयक हे तालुका स्तरापासून जिल्हा आणि राज्य स्तरापर्यंत समन्वयकाची भूमिका बजावतात. क्षयरुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी काउन्सिलर हे महत्त्वाची भूमिका बजावतात. तर जिल्हा PPO समन्वयकांमार्फत समाजाचे जनजागृतीचं काम केलं जातं. .+ सुपरवायझरच्या माध्यमातून MDR आणि XDR TB रुग्णांवर निरीक्षण ठेवलं जातं. सांख्यिकी विभागामार्फत रुग्णांची संपूर्ण नोंदणी ठेवली जाते. प्रशासकीय कामकाजासाठीही विभाग कार्यरत आहे. जिल्हा क्षयरोग केंद्रामार्फत 12 वरिष्ठ पर्यवेक्षक तर 12 वरिष्ठ प्रयोगशाळा पर्यवेक्षक तालुका स्तरावर नेमले आहेत. तसेच कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रमातून कर्मचाऱ्यांना तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना प्रशिक्षणही दिलं जातं. प्रत्यक्ष शोध मोहीम राबवण्याबरोबरच जनजागृती कार्यक्रमही राबवले जातात. पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्याला क्षयमुक्त तालुका म्हणून निवडला आहे. त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत. रुग्णाला क्षयरोगाची लागण झाल्यानंतर त्याला CPR मधील क्षयरोग वॉर्डमध्ये दाखल करून त्याच्यावर उपचार केले जातात. रुग्णाची देखभाल घेण्याबरोबरच त्याला आवश्यक असलेली औषधं दिली जातात. स्त्री आणि पुरुष असे स्वतंत्र वॉर्ड आहेत. जिल्हा क्षयरोग केंद्रामार्फत जयसिंगपूर इथल्या शशिकला क्षयरोग आरोग्य धाममध्येही क्षयरोगी रुग्णांवर उपचार केले जातात.
शशिकला रुग्णालयाचा इतिहास हा महत्त्वाचा आहे. डॉक्टर अनंत जयगोंडा पाटील यांनी 31 मार्च 1953 मध्ये क्षयरुग्णांच्या उपचारासाठी ही जागा दिली. त्यांची पत्नी शशिकला यांना टीबीची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार करण्याबरोबरच समाजातील इतर क्षयरोगी रुग्णांवर उपचार व्हावेत असा उद्देश ठेवून असा क्रांतिकारक निर्णय घेतला. यावेळी डॉक्टर M.M. भिर्डी यांनी सर्वप्रथम रुग्णांवर उपचाराला सुरुवात केली. तर मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये क्षयरोगावरील उपचारासाठी डॉट्स प्लस सेंटर सुरू केली आहेत. MDR टीबीवरील उपचार इथं केले जातात. मेडिकल ऑफिसरसह इतर स्टाफच्या माध्यमातून कामकाज चालतं. तर मग चला, हीच वेळ आहे क्षयरोगमुक्त भारत या अभियानाला हातभार लावूया. सारेजण मिळून टीबी मुक्त भारत करूया. क्षयरोग हरेल, देश जिंकेल. पुन्हा एकदा 24 मार्च जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्तानं जिल्हा क्षयरोग अधिकारी म्हणून मला सर्वांसाठी, समाजासाठी एक आवाहन करायचं आहे. क्षयरोगाला आपण 2025पर्यंत हद्दपार करायचं आहे, परंतु समाजातील सर्व घटकांचा सहभाग असल्याशिवाय हे शक्य नाही. त्यासाठी क्षयरोगाविषयी बोला, क्षयरोगाला समजून घ्या, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्व डायग्नोज्ड टीबी पेशंटसाठी, म्हणजे सर्व पेशंटसाठी क्षयरोगाच्या निदान साठी लागणाऱ्या तपासण्या, स्पुटम मायक्रोस्कोपी, सीबीनेटची टेस्ट, एक्सरे, हे सर्व शासकीय यंत्रणेकडून मोफत केले जाते. त्याचा लाभ घ्यावा. क्षयरोगाचं लवकरात लवकर निदान केले जावं. क्षयरोगावर होणारे सर्व उपचार शासकीय यंत्रणेमार्फत मोफत केले जातात. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. याबरोबरच सर्व टीबीच्या रुग्णांसाठी पोषाहारासाठी शासकीय यंत्रणेकडून 500 रुपये दरमहा 6 महिन्यासाठी दिले जातात. त्याचाही सर्व रुग्णांनी लाभ घेणे अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासाठी आमच्या यंत्रणेला सर्व रुग्णांनी मदत करायला पाहिजे, सहकार्य करावं. कशासाठी की आधार कार्ड आणि त्याचा अकाउंट नंबर हा तपासणीबरोबर नोंद झाल्याबरोबर तो आमच्या कर्मचाऱ्यांकडे जमा करावा, जेणेकरून त्याचे पोषाहाराचं अनुदान दरमहा त्याच्या अकाउंटवर जमा केले जाईल. याच्याबरोबरच खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी मी असं सांगू इच्छिते की नोटिफिकेशन हे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. संसर्गजन्य आजार असल्यामुळं टीबी हा सूचनीय आजार आहे. तर तो त्यांच्याकडे नोंद झालेला प्रत्येक रुग्ण त्यांनी शासकीय यंत्रणेस कळवणं बंधनकारक आहे, कायद्यानं बंधनकारक आहे. तो त्यांनी प्रत्येकाने रुग्ण कळवावा असं मी त्यांना आवाहन करते. त्याचबरोबर रुग्णाची नोंद केल्यानंतर, कळवल्यानंतर त्यांना 500 रुपयाचं अनुदान त्यांच्या अकाउंटवर जमा केलं जाईल आणि उपचार पूर्ण झाल्यानंतर 500 रुपयाचं अनुदान त्यांच्या अकाउंटवर जमा केले जाईल. त्याचबरोबर खाजगी डॉक्टरांकडं ट्रीटमेंट घेत असलेल्या रुग्णाला सुद्धा त्याचा अकाउंट नंबर आमच्याकडे दिल्यानंतर 500 रुपयाचं शासकीय पोषाहाराचं अनुदान आम्ही त्याच्या अकाउंटवर जमा करत असतो. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. आणि कोणीही नवीन व्यक्ती क्षयरोगी आहे असं कळवल्यास त्याच्या अकाउंटवर 500 रुपये नोटिफिकेशनसाठी शासकीय यंत्रणेकडून जमा केले जातात. याचीही सर्वांनी नोंद घ्यावी आणि क्षयरोगाला हद्दपार करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं असं मी आवाहन करते. आभारी. 2 आठवड्यांपेक्षा जास्त खोकला, लगेच डॉक्टरांना भेटा आणि कफाची तपासणी करून घ्या. टीबी हरेल, देश जिंकेल.